वाटते ना थंडी, खूप बेकार. आता मला कशी वाटते हे तुला कसं सांगू की मला कशी थंडी वाजते. प्रत्येकाच्या थंडी वाजण्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असतात. खूप गरजेचं नाही ना की मला जशी थंडी वाजते तशी तुला वाजायला पाहिजे. तर तुला केस धुतल्यात म्हणून थंडी वाजते, पण मी कायच धुतलं नाही अजून. म्हणजे बाकी आंघोळ करायचं बाकी आहे. बट फिर भी सबका ऐसा आभास वो अलग अलग लेवल का होता है. आभास हा दिसतो कसा, आभास हा. ॲक्च्युली इज राईट. आम्ही हळू का होते कारण मम्मी झोपली आहे आणि थंडी इतकी लागते ना बापरे, म्हणजे हात लिटरली बर्फासारखे काय झाले सांगू नाही शकत. आणि पंखा पूर्ण बंद आहे, भरपूर लागते थंडी. हे बघा पायात इकडे चपला बिपला घालून पायातच आंघोळ करायची आहे. कडतवणी तापव, एकदम कडक कडक पाणी तापव, आंघोळ करून घेतो. मला काय बोलतो माहिती आहे, एवढं कडक पाणी तापव की हाड शेकलं पाहिजे. पण संध्याकाळची वेळ म्हणतात थोडंसं काम करत होता, त्याच्यामुळे त्याला लेट झाला आंघोळ करायला. आणि इतकी जास्त थंडी आहे भाई, आज तर खूपच वाजते. म्हणजे आय डोंट नो, बट एनिवेज थंडी आहे तर थंडी लागणारच, नो ऑप्शन. इकडे खिडकी पण ओपन आहे, त्याच्यामुळे इकडून पण थोडासा थंड वारा येतोय. आणि आज मी करणार आहे नाश्त्यासाठी शिरा आफ्टर लॉंग टाईम. गोड तुम्हाला खरं सांगू का, मला ना गोड अजिबात नाही आवडत. आणि गोडाचा मला फोबिया पण बोलू शकतो, किंवा गोड मला सहन पण नाही होत. त्याच्यामुळे मी एक टाईम दुधाचा चहा पण बंद करून टाकलेला आहे. आणि खरंच म्हणजे मी माझ्याकडून सांगेन, गोड आतापासूनच कमी करा, कारण खूप त्रासदायक आहे ते. आणि बापरे भयानक तो एक्सपिरियन्स होता जे परवाच्या दिवशी मी अनुभवलं, फक्त ते रबडी खाल्ल्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे. भाईसा आपल्याला नाही खायचं तर नाही खायचं, कळलं. उगाच जबरदस्ती मग मला हे काय सांगायची गरज नाही. गोड मी खूप टाळते, कमी केलंय गोड खायला. एक टाइम मी बंद केलं चहा बाई. काय म्हणतेस काय. आणि मी दाखवते मी शिरा कसा बनवते ते. सगळ्यांना येतच असेल ऑब्व्हियसली, पण नवीन वर्षाचं जे काय घेतलेलं असते रेज्युलेशन काय नवीन वर्षाचं रिझोल्युशन मी घेतलेलं आहे, पण ते अजून मी स्टार्ट केलेलं नाहीये. आज तारीख आहे 6, पण अजून सुरुवात केलेली नाहीये. बट हा मला करायचं आहे. आता मी तुम्हाला बोलली पण होती की आहे काही जे मी सांगणार नाही, जे करीन तेव्हा सांगेन. तसंच आहे की मी गोड बंद केलेलं आहे. म्हणजे एक टाइम चहा बंद केलाय. काल मी नव्हता घेतला, परवा पण आय गेस नव्हता घेतलेला. रव्यासाठी फक्त मी एवढ्याच गोष्टी वापरणार आहे. थोड्या काजू घेतलेले बारीक कट करून, परत वेलची घेतली, पावडर वगैरे नाही घेतली, अशी सोलूनच घेतलेली आहे, फक्त चेचून घेतली तरी चालेल. आणि इकडे रवा घेतलेला आहे एवढा. आणि इकडे पॅन ठेवलेला आहे. आपण तूप ऍड करू. ऍक्च्युली तूप नाहीये, डालडा आहे, कारण तूप संपलेलं आहे म्हणून त्याच्यात थोडासा डालडा भरून ठेवलाय. असं आमचा जुगाड असतो. इकडे मी मस्त भरपूर तूप ऍड करते. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मेल्ट झालं ना की मग रवा ऍड करूया आपण. थोडेसे ड्रायफ्रुट्स सगळे भाजून घेते. ते थोडेसे लालसर झाले की त्याच्यामध्ये लगेच रवा ऍड करते. थोडंसं रेड झाले लगेच मी रवा ऍड करते याच्यामध्ये. आणि मिक्स करूया. आणि इकडे एक साईडला पाणी पण गरम करायला ठेवलंय. रव्यामध्ये नेहमीच गरम पाणी ऍड केलं की मस्त रवा एकदम मऊसूद होतो त्याच्यामध्ये. म्हणून मी गोड एकदम कमी बनवते. मला गोड पाहिजे. त्याचं रिझन भाऊ आहे. मेन म्हणजे काय, गुलाबजामुन वगैरे तर मी बनवतच नाही घरी, कारण मला ते नको वाटतं. आणि हा एका टाइमाला किती खातो गुलाबजामुन, 4-4, 5-5 संपवतो. तर भाई रिस्क नाही लेणे का. आणि हा चष्मा जो घेतला होता आपण लिंक रोडवरून ना, लिंकिंग रोडवरून हा चष्मा घेतला होता, तो इतका ठीक नाहीये डोळ्यांसाठी. फक्त मी जरासं कधी आधीमध्ये घेते. आणि जर तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्हाला जर असा 0 नंबरचा चष्मा घ्यायचा असेल तर प्रॉपर शॉपमधून घ्या 0 नंबरचा चष्मा, कारण डोळ्यांना त्रास होऊ शकतो. आणि मोस्टली आपण जेव्हा लॅपटॉप किंवा असं मोबाईलवर काही काम करू तेव्हा यूज करा, कारण डोळे दुखू शकतात. आणि उगाच कशाला ना त्रास करून घ्यायचं स्वतःला. त्याच्यामुळे हा मी असा वर ठेवला स्टाईलसाठी. आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे रवा. आणि जास्त पण असं लाल रेड नाही करायचं, एकदम हलका गोल्डन फ्राय होईपर्यंत.
ऍड करायचं. तुम्हाला याच्यामध्ये अजून बदाम वगैरे काय मनुका ऍड करायचं असेल तर करू शकतो. तर बदामची मम्मीला एलर्जी आहे त्याच्यामुळे बदाम मम्मीला मी नाही ऍड करते. हे पाणी पण मस्त गरम झालंय. साखर मी अगोदर नाही टाकत आहे कारण मम्मीला मी गोड देत नाही. दूर हो माय गॉड. झाकण ठेवते लगेच. गौर से देखीस आदमी को. इकडे सगळं आता कचरा टाकलाय आणि त्याच्यात पण ह्याचे पीसेस केले त्यांनी. त्या काकडीच्या सालाचे पीसेस केले. म्हणजे कचरा उचलायचा टाकून तिकडे अजूनच कचरा करत बसायचं काम केलेलं आहे आपण. माझं काम आहे ते तुला काम लावणं, समजलं? काम करो नाम करो. येस. Oh my gosh, is really विचित्र इंसान. दूर हो जाओ मेरी नजरों के सामने से, दूर हो जाओ. किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय भावा. आय एम नॉट इंटरेस्टेड तुझ्या या सगळ्या वागणुकीसाठी. गो अहेड. आपला शिरा आता तयार झाला आणि बोलली ना की गरम पाणी टाकल्यावर आहे ना एकदम सॉफ्ट होतो रवा. म्हणजे खूपच जास्त शिरा खूप सॉफ्ट होतो. आता मी आहे ना काढून घेते मम्मीला एका डिशमध्ये कारण मम्मीला गोड नाही द्यायचं. साखराने पण पूर्ण टेक्स्चर चेंज होतं शिऱ्याचं. तर पूर्ण थोडंसं ऑइल सुटेल त्याला साखर मेल्ट झाल्यावर. थोडंसं ऍड करते याच्यामध्ये दूध. हे ऑप्शनल आहे, आपल्याला हवं तर करू शकतो नाही तर नाही. मिक्स करून घेऊया. गॅस मी बंद केले आणि याच्यामध्ये अजून आपण काय काय ड्रायफ्रुट्स तुम्हाला हवे ते ऍड करू शकता. त्याच्यानंतर केळ्यानी पण शिरा खूप छान होतो, एकदम भारी होतो केळ्यानी शिरा. चलो रेडी. जेव्हा मी शिरा बनवते तेव्हा ही पद्धत मी नक्कीच करते. म्हणजे ही एक गोष्ट आहे ना ती मी नक्कीच करते. आता ही ती कोणती गोष्ट आहे मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पण असं करता का मला नक्की कमेंट करून सांगा. कारण हे मला असं ना डेकोर करायला लाईक असं थोडंसं सिस्टमॅटिकली सर्व करून द्यायला खूप आवडतं. एक प्लेट घेतलंय आणि आपण उलट करूया याला. आय डोंट नो हे होत का नाहीये. चटका लागतोय. सॉरी थोडा कॅमेराचा अँगल इकडे तिकडे झाला असेल पण मला हे तुम्हाला दाखवायचंय. गड पण असलं पाहिजे. बघ ना टेस्ट करून. बिना गोडाचा शिरा थोडीच करते मी, नेहमी गोडच करते. तुला माहिती आहे ना नंतरचा विषय. गोड एवढाच खायचं की जेवढं आपल्याला झेपेल. याचा अर्थ तू केलं नाहीयेस गोड. खाऊन बघ आधी आणि मग सांग. गोड नाहीये मित्रांनो, माझ्या लेवलला पाहिजे जसं तसं. गोड म्हणजे तुला नक्की किती गोड पाहिजे, काही प्रमाण असतं. मला त्याशी त्रास झाला होता. तुला त्रास होता. प्रत्येकाची शरीरदृष्टी वेगळी आहे. तू तर बोलूच नको. खाऊन बघ. ते तर माहिती, खाऊन तर दाखवेनच. गोड म्हणजे किती, जेवढं गोड जमेल तेवढंच मी जमेल नाही. जेवढा गोड मला नाही जमत. जेवढा शिरा गोड पाहिजे तेवढा गोड पाहिजे. गुलाबजामुन बोलल्यावर कसं नाव तिखट गुलाबजामुन आपल्याला येतं आपल्या डोक्यामध्ये. गुलाबजामुन काय हे सर्वांना माहिती आहे. बोलली ना मी मगाशी गुलाबजामचा विषय, त्यांनी तो काढला आणि तो एका टायमाला 4-4, 5-5 गुलाबजाम खातो. म्हणून करून देत नाही, करून देत नाही. बोलते म्हणून मी घरी बनवत नाही. हा मग बस आपला विषय. हळू खा नाही तर चटका लागण्याचं नेहमी तुझं ठरलेलंच असतं. झालंय आता लगेच. अभि काय यार मम्मी बघ ना नेहमी गोड गोड पाहिजे नुसतं. अरे काय गोडच नाही तर बस काय करू. मी खाऊन दाखवते बघा. हे थोडंसं उरले सोरलेलं मी खाणार कारण मला ऑलरेडी जास्त नकोच होतं ते. असं पण मी थोडं टेस्ट करते. ए बाय ते तुझ्याप्रमाणे म्हणून तू ते त्यांना सांगशीलच की गोड आहे बरोबर आहे म्हणून. आणि ते तुझे मेंबर आहेत, तुझं ऐकतील बरोबर. मी काय गोड पाहिजे होतच. मला गोड पाहिजे बाकी सर्व नेहमीच आहे तुझं. तुला माहितीच आहे की शिरा मी गोड नाही बनवलाय. तुझ्या मम्मीला दे शिरा. मम्मी शिरा काय गोड गोड कर, गोड कर.
साखर टाकून घे जा. मला नाही माहित, तू बनवला, तू मला बनवून दे. साखर मम्मीला मी नाही टाकली, तू मला बनवून द्यायचा. भगवान है कहाँ रे तू. टाका आता साखर अशी टाकते तर ह्याच्यात घे, पाहिजे थोडी साखर तुला. 2 चमचे टाकलेत छोटे. आता हा ऍड करूया ह्याच्यामध्ये शिरा. आता याला करूया गरम. जाऊ दे त्याच्यावर, हा टॉपिक आपण इथेच सांगूया. रात्रीचे 9:30 झालेत आणि आमचा सडन प्लॅन बनलाय की मिसळ पाव करायचा. कारण आता घरात भाज्या आहेत, 1-2 भाज्या आहेत, पण त्या खायची इच्छा नाहीये मंदारची. त्याच्यामुळे तो बोलतोय की ताई मिसळ पाव करूया. आणि आता यावेळेला बसलेले असतील कडधान्यावाले, कारण घरी काय आम्ही भिजत वगैरे काही टाकलंच नाहीये, कारण हा सडन प्लॅन. तर भाऊ बोलतो ताई दे पटकन पैसे, मी जाऊन येतो. सगळं तो चाललाय. बघूया आता हे मिळेल की नाही मिळेल याच्यावर डिपेंड आहे की मिसळ पाव आज होईल की नाही. बट स्टील तो चाललाय. बघूया. आता इथे नॉर्मली 10 वाजेपर्यंत वगैरे असतात दुकानं चालू, त्याच्यानंतर 11 वाजेपर्यंत असतात. पण मिसळ पाववाले मोस्टली म्हणजे कडधान्यवाले मोस्टली जास्त वेळ नाही बसत. जा त्या काकांकडून आणि तिकडे कॉर्नरला बसलेले असतात त्यांच्याकडून. तुझी परीक्षा आहे, पटकन जाऊन घेऊन ये. काय काय आणशील? फरसाण आण, मिसळ पावचं, लिंबू आणि त्याच काकांकडून. कोथिंबीर पण तिकडे मिळेल तुला, बघ कोथिंबीर ऑप्शनल आहे. पण कडधान्य आण, म्हणजे मूग मटकी तेवढंच आण. जा लवकर. आणि पिशव्या आता बंद झाल्यात बाय द वे, त्याच्यावर. अरे भाऊ कसं आहे, मस्त. पिशव्या बंद झाल्या, पिशवी कारण पिशव्या बंद झाल्यात. उगाच हे नको म्हणजे. अरे ती कुठे गेली पिशवी? कोपऱ्यात लटकून ठेवलं. हा हे घे. पाव किती खाली? पाव 3 खाईन. मी 4. मम्मी 2 सांग. नाही थांब, 3 आणि तू 4 ना. 9 पाव. 9. मम्मी 2 खाईल का? खाईल. एकच मम्मी खाईल, पण एक्स्ट्रा आणून ठेव उद्या चहासाठी. काय आण 100 ग्रॅम वगैरे. आधी जा तरी भेटताय का बघ तरी. आणि भाऊ दूध पण आण. दूध नव्हतं आणि मला जायची इच्छा नव्हती खाली, म्हणून म्हटलं दूध पण आण. बोलला शाबास, नशीब काय बोलला नाही. बट आधी एवढी तरी यार, मला पण आता असं होत आहे की यार मी सकाळ खाऊया. कारण घरात तर भाज्या आहेत दुसऱ्या, बट ती खायची आता इच्छा नाहीये. आणि सडन भाऊचा आहे की मिसळ पण. मी इकडे कांदा कट करत होती. ऍक्च्युली ही भाजी आहे, ही भाजी आहे, ही आणि ही भाजी आहे. सो त्यासाठी कांदा कट करत होती. विचार केला की आपण भाजी आणि चपाती करूया, बट नाही. आणि त्याच्यानंतर इकडे कांदे सुद्धा सगळ्यात ना असे स्वच्छ साल काढून ठेवलेत, म्हणजे इमर्जन्सीला पटकन घेतले की बरे पडतात. इथे पण कांदे आहेत. आणि हे कांदे कधीचे आहेत, जे मी 5 किलो घेतले होते ना, 5 किलो कांदे मी घेऊन आली होती आणि ते खराब निघाले. म्हणून कधी पण असे ना एकत्र मिळतील ना असे कांदे, ते नका घेऊ. आपले थोडे महाग पडतील पण चालेल. पण हे कांदे खूप खराब होते. मध्ये मध्ये असं टाकून पण दिले मी. आज पण आता पण एक कांदा अख्खा टाकून दिला. सो असं आपण थोडं स्वस्तामध्ये बघायला जातो आणि गोष्टी मग आपल्यालाच नुकसानात आणून सोडतात. ओ माय गॉड, ये मिसळ पावचं सामान घरी आणलेलं आहे फायनली भावानी. थँक्यू सो मच भावा. खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. खाण्याची वस्तू असते ते पटकन जात होते. मला तलप लागलीच होती, इकडे नव्हता. मी म्हटलं शपथ, मला पण वाटलं. कुछ भी होने दो, मिसल पाव तो घर पे होके रहेगा, चाहे रात के 12 बजे. तू तिकडे गेलेलास पुढे गेलो मग. ओ माय गुडनेस. हे बघा पाव काय काय आणले बघू जरा. हे जरा इकडे येऊ दे, ह्यातलं काय मिळणार नाहीये, समजून घ्या. ठीक आहे. आता तू एवढी मेहनत केलीस तर मी मागणार पण नाही. पाव, फरसाण एकदम फ्रेश. अरे ताजा ओले. आणि मेन तर सामान इकडे आहे, मूग मटकी. तुझं नाही बोलायला पण मला वाईट वाटतं. फायनली मिसळ पाव तयार झालेली आहे. आणि मस्त एकदम साधी सिंपल केली आहे, काही गरम मसाला वगैरे नाही ऍड केलाय. ही बघा अशी. तर काय काय आणलेलं, सो मूग मटकी आणि गाबोली चणे. येस, 4 गाबोली दिसतात का, ते मीच टाकायला सांगितले. लावून द्या, आपली सवय आहे ना लावून द्या बोलायची, तर त्याचप्रमाणे असं एकच मिसळ पाव असेल तर बरं पडतं. ऍक्च्युली लिस्ट करून ठेवायची भाऊ आता आपण, की आपल्याला आठवड्याला काय नाश्ता, काय जेवण, काय करेक्ट ना, बरोबर ना. त्याच्याने थोडंसं बरं पडतं आपल्याला. कोणत्या वाराला कोणता नाश्ता, कोणत्या वाराला कोणतं जेवण. ऍक्च्युली तसं करायला पाहिजे. ये मम्मी. आणि हे फरसाण तर मिसळ पावसाठी एकदमच बेस्ट आहे, म्हणजे लाईक आहा एक नंबर.
आम्ही नेहमी हेच यूज करतो फरसाण आणि ते छानच लागतं. टाकू याच्यात? नाही ना पाणी. कांदा खतरनाक. फक्त लिंबू नाही चालतात हे